गेवराई जिल्हा बीड हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये लक्ष्मण पवार भारतीय जनता पार्टीचे हे एक उमेदवार आहे. विजय सिंह पंडित हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि बदामराव पंडित हे उद्धव सेनेचे उमेदवार अशी येथे तिरंगी लढत असून काका पुतण्याचंच येथे परत लढत राहिलेली आहे. कारण या निवडणुकीमध्ये 2019मध्ये लक्ष्मण पवार भाजपचे हे विजयी झाले होते आणि त्यांना 99,625 मतं मिळाली होती. त्यानंतर विजय सिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यांना 92,833 इतकी मतं मिळाली होती. म्हणजे 6,000 मतांनी फक्त लक्ष्मणराव पवार हे निवडून आले होते आणि त्याबरोबर बदामराव पंडित हे अपक्ष होते आणि त्यांनी 50,000 51,000 इतकी मतं मिळवली होती. तर आता यावेळेस मात्र गेवराई मतदारसंघामध्ये 1962 पासून पवार पंडित यांच्या घरातच आमदारकी आहे. त्यामुळं लोक नाराज आहेत. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पवार यांच्याकडून पंडित मुक्तीचा तर पंडिताकडून पवार मुक्तीचा नारा दिला जात आहे. या मतदारसंघामध्ये पवार यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि अर्ज भरण्यापूर्वीच लक्ष्मण पवाराबाबत अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. तर आता यावेळेस गेवराई मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा पुतण्या आणि काका यांचीच लढाई जरी झाली तरी 2019मध्ये मतविभाजन होऊन भाजपच्या लक्ष्मण पवाराचा फायदा झाला होता. आता यावेळी पंडितासह पवार मैदानात आहेत आणि पवार हे सलग 2 वेळा आमदार राहिले असून सध्या हॅट्रिक करतात की काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा येथे राहिलेला आहे. भाजपचे लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विजय सिंह पंडित यांच्यात लढत 2019मध्ये झाली होती. परंतु अपक्ष म्हणून बदामराव पंडित यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे विजय सिंह यांच्या मताची गणितं बिघडली आणि पवार आणि गुलाल उधळला. यावेळी समीकरणं बदलल्याने उमेदवाराचे पक्षही बदलले आहेत. सध्या अजित पवार गटाचे विजय सिंह पंडित आणि महाविकास आघाडीतून ठाकरे गटाचे बदामराव पंडित मैदानात आहेत आणि सलग 2 वेळा भाजपकडून आमदार राहिलेले लक्ष्मण पवार यांनी यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पंडित हे नात्याने काका पुतण्याचे आहेत. तिन्ही प्रमुख उमेदवार मराठा आहेत. आता येथे एवढं जरी सांगितलं तर मतदारसंघामध्ये जी महत्त्वाची कामं आहेत या बीड मतदारसंघामध्ये, आपल्या गेवराई मतदारसंघामध्ये, तर ती रस्त्याची कामं, तांड्यावर पिण्याच्या पाण्याची कामं, त्यानंतर विविध प्रकारचे जे रस्ते, पाणी पुरवठा, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना, अशा अनेक ज्या बाबी आहे मतदारसंघामध्ये, त्या ज्या आमदारांनी जर केल्या असल्या तर ते ठीक आहे. परंतु आता ही लढत 2च पंडित यांच्यामध्ये होणार आहे, विजय सिंह पंडित आणि बदामराव पंडित. आता गेवराई कारखाना हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांचाही प्रश्न आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मतदारसंघातील तो एक महत्त्वाचा आहे. नदीकाठच्या गावाला होणाऱ्या पुराचा प्रश्न तो एक महत्त्वाचा आहे. म्हणजे येथे विविध प्रकारचे प्रश्न आहे. अगदी चौसाळ्यापर्यंत किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून पाहिलं तर बीडच्या शेजारी असलेला हा मतदारसंघ एक चांगला महत्त्वाचा मतदारसंघ आहे, बागायत मतदारसंघ आहे आणि काही भाग जिरायती पण आहे. पण या भागाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवले न गेल्यामुळं येथे प्रत्येक वेळेस नवीन आमदार निवडून जातात. हे नाही तर ते नाही तर ते, आणि प्रत्यक्षात आमदाराला भेटायला गेलं तर आमदार मुंबईला जातात किंवा मीटिंगमध्ये असतात, ते उमेदवारांना भेटू शकत नाहीत, असा एक प्रश्न आहे. आणि येथून माजलगावकडे जाणारे जे आमदार आहेत त्यांचा तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा प्रश्न, आणि काही ठिकाणी एक अतिक्रमणाचा प्रश्न आहे. रस्त्यावरच अतिक्रमण झाले आहेत, काही ठिकाणी ढाबे टाकलेले आहेत, काही ठिकाणी एक वेगवेगळ्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग छोटेखानी पत्र्यापुत्र्याचे टाकलेले आहेत. म्हणजे मतदारसंघामध्ये
जी विकास व्हायला पाहिजे होता सर्वसामान्य माणसाचा, तो काय झालेला नाही. ते बेरोजगारी वेगळ्या स्वरूपामध्ये टपऱ्याच्या माध्यमातून देखील लोकांच्या समोर येत आहे, की या मतदारसंघामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग ऊसतोड कामगारांचा प्रश्न येथे महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्यांचे मुकादम जे पैसे घेऊन जातात आणि परत या लोकांना त्याच्यामधून काही पैसे देत नाहीत. कारखान्याच्या उचल घेऊन कामं करत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचे बरेचसे जे प्रश्न आहेत ते या मतदारसंघामध्ये आहे. आणि आमदार शक्यतो गावागावात फिरत नसल्यामुळं फक्त मतदानाच्या वेळेसच गावागाव फिरतात आणि इतर वेळेस मात्र आमदार मुंबईला गेले, आमदार आता मीटिंगमध्ये आहेत, आमदार आता भेटणार नाही, तुमचं काय काम आहे ते लिहून द्या, तुमचं काय काम आहे ते आम्हाला सांगा, आम्ही आमदारांना सांगू. म्हणजे अशा पद्धतीचे मध्यस्थ असतात तेच लोकांना भेटतात. आणि जे महत्त्वाचे मुख्य प्रश्न आहेत ते तशाच पद्धतीचे असतात. आता गावोगाव गटारांचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, मोठमोठे गावं जी आहेत अगदी विविध जे तांडे पण आहेत, त्या तांड्यावरील एक गलिच्छ वस्तीचा प्रश्न आहे. त्या वस्तीला काही नियोजन देण्याचा, निधी देण्याचा प्रश्न आहे. चांगलं तेथे समाज मंदिरं बांधण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर या लोकांना एक वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात, म्हणजे एक आता लाडकी बहीण योजना तर आता आली, पण तत्पूर्वीच्या ज्या योजना आहेत, अ, अ, एक आपली संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याच्यामधलं जे भाग आहे तो 1,500 आहे, तर तो 2-3,000 करणे किंवा वयोवृद्ध लोकांना ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना, निराधार लोकांच्या योजना, त्यानंतर विधवा अनुदान त्या योजना वगैरे अशा अनेक योजना जर ठरवलं तर मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम हे लोकं करू शकतात. पण असं सर्वच आमदार करू शकतात अशातला भाग नाही. त्यासाठी आमदाराला अभ्यासही करावा लागतो. विधानसभेमध्ये भाषणं करावं लागतात. विविध कळकळीचे प्रश्न मांडावे लागतात. स्थगन प्रस्ताव सादर करावे लागतात आणि त्यानंतर काही प्रश्न लगेच उपस्थित होतात. त्यासाठी निधी मंजूर होतो. पण आमचे जे आमदार यामध्ये येतात, ते केवळ स्वतःचीच घरं भरण्याचं काम करत असल्यामुळं काही मतदारसंघामध्ये काही विकासच झालेला नाही, असं दिसत असतं. आता जिल्हे किंवा जे तालुके मागासवर्गीय जे मागास म्हणून राहतात, तर त्यांना तशा पद्धतीचा चांगला नेता मिळालेला नसतो आणि जे घराणी आहेत, घराणेशाही ती कायमस्वरूपी त्या स्वरूपातच चालत असते. म्हणून यावेळेस देखील मतदार काय निर्णय घेतात, हा एक महत्त्वाचा प्रश्न यावेळेस असणार आहे. यावेळची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. कारण लोकसभेमध्ये लोकांनी एक कौल दिला, कारण फार घराणेशाही ही जी नको असं म्हणत लोकांनी कौल दिला आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये जे खासदार होते ते बदलले. म्हणजे लोकांना आता समजून चुकलं, की आपण त्याच लोकांना निवडून देऊन काही उपयोग नाही आहे. मग एक आलं, की इकडचं पार्सल तिकडे पाठवा. नाहीतर लोक काय करायचे, हे गरीब आणि चांगल्या असणाऱ्या दुष्काळी मतदारसंघामध्ये पैसे देऊन लोकांचे मतं विकत घ्यायचे काही ठिकाणी. मग तसा प्रकार पारनेर, माढा, त्याच्यानंतर तुमच्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये काही राधानगरी किंवा इथं सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघ, म्हणजे अशा नगर जिल्ह्यातील वगैरे मतदारसंघामध्ये तसे प्रकार होत होते आणि तेथे स्थानिक लोक निवडून येण्याऐवजी बाहेरचाच माणूस निवडून यायचा. तो यायचा आणि निवडून यायचा. पण आता तसं काही घडणार नाही आहे. आता लोकं चांगले सुज्ञ झालेले आहेत. आता पैशावर देखील लोकं भुलणार नाही आहेत. तरी आता यावेळेस काय नेमकं होतं या बीड मतदारसंघामध्ये, यामध्ये सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे या मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय होणार आहे आणि येथे कोण निवडून येणार आहे. तर येथे हे जे 2 काका-पुतण्या यांचीच लढत महत्त्वाची असणार आहे आणि कदाचित या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाही अपक्ष निवडणूक म्हणून निवडून येऊ शकतात. ही शक्यता काही सांगता येत नाही आहे. म्हणून कारण येथे भाजपचे जे उमेदवार होते ते लोकसभेला पडले तर आता विधानसभेला ते निवडून येतात किंवा नाही हे काही सांगता येणं कठीण आहे. कारण या मतदारसंघामध्ये वातावरण खूप ढवळलेलं आहे
आणि हे बदामराव पंडित निवडून येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाढलेली आहे यावेळेस. कारण सर्वांना चान्स मिळाला. त्यांना अद्यापपर्यंत परत या गेवराई मतदारसंघामध्ये त्यांचंच अपक्ष म्हणून एवढी त्यांनी मतं मिळवली होती. तर ते आता पक्षामध्ये असल्यामुळं त्यांची निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त निर्माण झालेली आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल सर्व काही मतदारसंघाचा एक अंदाज घेत असतं आणि अंदाज बांधत असतो. पण एका रात्रीमध्ये निवडणूक फिरवण्याचे कसं काही उमेदवारामध्ये असतं आणि आम्ही सांगितलं हा उमेदवार निवडून येईल, तर दुसराच उमेदवार येऊ शकतो. कारण ते एका रात्रीचं कसब जे असतं निवडणूक फिरवण्याचं ते लोकांना माहीत झालेलं आहे कशा पद्धतीचं असतं ते. पण सध्या तरी बदामराव पंडित हेच आघाडीवर आहेत आणि पुढं कशा पद्धतीचं वातावरण फिरतं त्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आणि या चॅनलला सबस्क्राईब करत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मतदारसंघातील परिस्थितीविषयीचं कॉमेंट करा आणि लाईक करून या चॅनलला, आमच्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.